घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 1 एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये नानासाहेब कोर्टात आलेले आहेत. नानासाहेबांना कोर्टात आणण्यामध्ये गुलाबचा जबरदस्त हात आहे आणि त्यातच सगुणाने पण मदत केली. नानासाहेब कोर्टात आल्यावरती मृत्यूपत्राचं सत्य, खरा खोट्याचं सत्य सगळं सगळं उलगडलंय आणि आता स्वतः निंबाळकर वकिलांनी कशी माघार घेतले सगळं पाहू. आउट हाऊसमध्ये असताना जानकीला फोन आलेला असतो की आईंना चक्कर आली, म्हणून आता धावत पळत जानकी घरी येते आणि ती सुमित्राच्या रूममध्ये येते. आई, तुम्ही ठीक आहात ना? आई, तुम्हाला काही झालं तर नाही ना? यावरती सुमित्रा म्हणते, जानकी मी ठीक आहे, पण तू का अशी धावत पळत आलीस? यावरती जानकी सांगायला लागते, मला फोन आला होता की तुमची तब्येत बरी नाही आहे म्हणून. यावरती आता इकडे शर्वरी म्हणते, मी इथे असताना आईची तब्येत बरी नाही असं होईल का? ही फालतूचा ड्रामा बंद कर आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. यावरती जानकी सांगायला लागते, जोपर्यंत मला आई सांगत नाहीयेत की इथून निघून जा तोपर्यंत मी जाणार नाही. आई तुम्ही बोला. यावरती सुमित्रा म्हणते, जानकी मी ठीक आहे आणि तू? असं असं म्हटल्यावरती आता इकडे शर्वरी म्हणते, बघितलंस आई काय बोलली ते, तू निघ इथून. असं म्हटल्यावरती जानकी बाहेर येते. नंतर सगुणा तिला भेटते. सगुणा भेटल्यावरती जानकी म्हणते, का ग सगुणा, तू मला का खोटं सांगितलं? सगुणा म्हणते, मी काय खोटं सांगितलं? यावरती जानकी म्हणते की आईंची तब्येत खराब आहे हे तू मला का सांगितलंस? यावरती सगुणा म्हणते, असं काय करताय? मला ऐश्वर्या मॅडम भेटल्या होत्या आणि ऐश्वर्या मॅडम भेटल्यावरती त्या आता मला म्हटल्या की आईंची तब्येत बिघडले, तू ताबडतोब जानकीला बोलव. आता मात्र जानकीला समजतं की काहीतरी गडबड आहे. मी आउट हाऊसमध्ये गेल्यावरती ज्या अर्थी ऐश्वर्याने मला बोलवले त्या अर्थी काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की. आणि मग ती आता ऐश्वर्या ऐश्वर्या खाली ये असं जोराजोरात ओरडायला लागते. ज्या वेळेला ती ओरडत असते ऐश्वर्या खाली येते आणि भास्कर तुझं किती ओरडणं चाललंय. यावरती जानकी म्हणते, का केलंस तू हे सगळं? तू मला इथे बोलवून घेण्यासाठी हे नाटक केलंस का? काय तुझं इंटेन्शन काय होतं? यावरती ऐश्वर्या म्हणते, मी काय केलं? यावरती जानकी म्हणते, तूच गुलाबला फोन करून इकडे बोलवून घेतलं होतंस ना, तुझा फोन बघू. असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या फोन देते, पण फोन दिल्यावरती इकडे आता तिचा फोन स्विच ऑफ असतो. त्यावरती जानकी म्हणते, तुझा फोन स्विच ऑफ आहे म्हणून आज तू वाचलेली आहेस, पण एक लक्षात ठेव, ज्या वेळेला माझ्याकडे पुरावे असतील ना तेव्हा मी तुला अजिबात सोडणार नाही. असं म्हणत मग जानकी बाहेर जाते आणि आता दुसऱ्या दिवस उजळतो. दुसऱ्या दिवशी आता कोर्टाची केस असते. निघताना सौमित्र, अवंतिका सुमित्राची भेट घेतात. सुमित्राची भेट घेऊन तिला सांगतात, आज दादाची कोर्टामध्ये केस आहे. काहीही झालं तरी आपल्या सगळ्यांना त्या विटनेस बॉक्समध्ये उभं करतील आणि आपण काय साक्ष देतो या सगळ्यावरती खूप गोष्टी डिपेंड आहेत. त्यामुळे कोर्टामध्ये दादा अडकला जाईल किंवा दादाला कोणत्याही प्रकारे त्याच्यावरती आरोप येईल असं कोणतंही स्टेटमेंट तू करू नकोस. यावरती सुमित्रा सांगायला लागते, हे बघ, मला आता काहीही नको आहे, फक्त नानासाहेबांना न्याय पाहिजे आहे आणि त्यासाठी मला जे योग्य स्टेटमेंट वाटेल ते स्टेटमेंट मी कोर्टात देईल. मला जे माहिती आहे ते मी सांगेन, मी कुठच्याही प्रकारचं खोटं काही बोलणार नाही. असं म्हणत एक प्रकारे सुमित्रा कोऑपरेट करण्यासाठी जवळजवळ नकारच देत असते आणि शर्वरी म्हणते, हो, आम्हाला जे काही खरं खरं माहिती आहे तेच आम्ही सांगणार. आता सौमित्रकडे हा सुद्धा एक पर्याय संपलेला असतो. त्यानंतर मग सौमित्र आणि अवंतिका तिकडून आता कोर्टात जायला निघतात. इकडे ऐश्वर्या विचार करते, कुणीही घरचे तुमच्या बाजूने साक्ष देणार नाहीयेत. काहीही झालं ना तरी सुद्धा ऋषिकेश तुला आज फासावरती लटकवायलाच लागणार आणि जानकी तुला जन्माची अद्दर घडणार. तोपर्यंत सौमित्र आणि अवंतिका तिकडे येतात. तोपर्यंत ऋषिकेशला घेऊन व्हॅन सुद्धा आलेली असते. मग ऋषिकेशला सौमित्र भेटतो. त्याला ॲक्च्युली आदल्या दिवशी भेटू दिलेलं नसतं, त्यामुळे कोर्टात आल्यावरती तो आता ऋषिकेशला भेटतो. त्यावरती ऋषिकेश म्हणतो, सौमित्र, ते कसे काय पेपर पॉझिटिव्ह आले DNA रिपोर्टचे? यावरती सौमित्र म्हणतो, दादा ते काही मला माहीत नाहीये, हे सगळं कसं झाले काय झाले, पण मला असं विचारायचं होतं की अशी कोणती गोष्ट आहे का की जी मला माहिती असायला पाहिजे पण ती मला माहिती नाहीये? तू मला खरं खरं सांग की असं काही आहे का की तू माझ्यापासून सत्य लपवलेलं आहेस? त्यावरती मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो, बोल ना दादा. त्यावर ऋषिकेश म्हणतो, हे बघ, मला तरी असं काही आठवत नाहीये की मी तुझ्यापासून लपवलंय. मी जे काही आहे ते सगळं सगळं तुला आता सांगितलेलं आहे आणि त्यामुळे तू या सगळ्यामध्ये आता मला हे विचारून माझ्यावरती शंका घेतोयस का? सौमित्र म्हणतो, दादा मी शंका घेत नाही, मी वहिनीला सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण वहिनी सुद्धा माझं काही ऐकायला तयार नाहीये.
म्हणूनच मी तुला जे सांगतोय ना ते ऐक, म्हणजे काय नक्की आठव. आता ते ऋषिकेश आता काही गोष्टी आठवायला लागतो आणि त्याच वेळेला त्याला अचानकपणे क्लिक होतं, ते म्हणजे त्या मर्डर वेपनचं सत्य. मग ऋषिकेश म्हणायला लागतो, तू मला सांग की ज्या मर्डर वेपनवरती माझे ठसे सापडलेत ते मर्डर वेपन कसं होतं, तू मला सांगू शकशील. यावरती आता सौमित्र सांगायला लागतो, तो एक प्रकारचा सुरा होता. मग ऋषिकेशला कुठेतरी काहीतरी गोष्टी आता आठवायला लागतात. त्याच वेळेला जानकी गुलाबला बोलवते, गुलाब दादा माझं तुमच्याकडे महत्वाचं काम आहे. गुलाब म्हणतो, कोर्टात नाही का जायचं, आज कोर्टात केस आहे दादांची. यावरती जानकी म्हणते, कोर्टात आपण नंतर जाऊया, आत्ता सध्या जे महत्वाचं करायचं आहे ना ते म्हणजे मी तुम्हाला सांगते. असं म्हणत जानकी गुलाबला आता सगळं सगळं एक आपला प्लॅन सांगते, कशा पद्धतीने ऐश्वर्याने बोलवलं होतं, त्यामुळे तिला काय काय संशय आलाय हे सगळं सांगून ती आता कुणालाही न सांगता एक जबरदस्त प्लॅन करते. आणि त्या प्लॅनचा भाग फक्त गुलाब असतो. जानकी तर कोर्टात यायला निघते, पण गुलाब जानकीने सांगितलेलं काम करण्यासाठी निघतो. इकडे आता ऋषिकेश म्हणतो, अच्छा सुरा, आत्ता मला काही गोष्टी आठवत आहेत. नाना ज्या वेळेला हरवले होते ना तेव्हा आपल्या घराच्या मागच्या बाजूला मी उभा होतो. ज्या वेळेला घराच्या मागच्या बाजूला उभा होतो आणि त्याच वेळेला एक माणूस तिकडे आला आणि तो माणूस ना खाली पडला, त्याला चक्कर आली होती, म्हणून मी त्याला मदत केली आणि त्याच्या पिशवीमधून हत्यारं होती. मला वाटलं असेल तो काहीतरी कामगार वगैरे, म्हणून त्याच्या पिशवीमध्ये हत्यारं असतील. आणि त्याच वेळेला या सगळ्यामध्ये मी आता ती हत्यारं गोळा केली आणि हत्यारं गोळा करून मी आता त्याला दिली होती. ही ज्या वेळेला मी हत्यारं गोळा केली ना त्यावेळेला कदाचित त्या सूर्यावरती आता माझं हाताचे ठसे येण्याची शक्यता आहे आणि मला असं वाटतंय की त्याच वेळेला हे हाताचे ठसे आलेले आहेत. सौमित्र म्हणतो, ही तर आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे दादा. आता काय करायचं माहितीये का, तू कोर्टामध्ये जाऊन आता सगळ्यांनाच हे सांगायचं आहे. ही गोष्ट कोर्टामध्ये समोर आली पाहिजे की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तू हे कोर्टात सांगायचं आहे की तुझे ठसे घेण्यात आले. असं म्हटल्यावर ती खूप मोठी गोष्ट आता इकडे सौमित्रच्या हाती लागलेली असते. तोपर्यंत जानकी तिकडे येते आणि ऋषिकेश, ऋषिकेश तुम्ही ठीक आहात ना, असं म्हणत ऋषिकेशला विचारायला लागते. ऋषिकेश म्हणतो, हो जानकी मी तर ठीक आहे, पण आईचा या गोष्टीवरती विश्वास नाही ना बसला की या सगळ्यामध्ये मी मारलाय नानांना म्हणून. तुला माहिती आहे ना मी काहीच नाही केलेलं आहे ते. यावरती आता इकडे म्हणजे सुमित्राने विश्वास ठेवलाय का त्या DNA टेस्टवरती, असं विचारण्याचा ऋषिकेश प्रयत्न करत असताना इकडे आता जानकी सांगते, तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका, सगळं काही ठीक होईल. पण हे सगळं चालू असताना सुमित्रा, सारंग आणि ऐश्वर्या तिकडे येतात आणि आता धावत पळत ऋषिकेश त्यांच्याशी बोलण्यासाठी जाणार, पण तितक्यात सुमित्रा त्याच्याशी न बोलता डायरेक्ट खाली बसते. सुमित्राला माजच मोठा आलेला असतो. त्यानंतर जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्ही शांत व्हा, सगळ्या गोष्टी नीट होतील. पण ऋषिकेशला जे काही समजायचं असतं ते समजतं की या सगळ्यामध्ये आता आईने सुद्धा आपल्यावरती विश्वास ठेवायला नकार दिलेला आहे. त्यामुळे ऋषिकेश थोडासा डिस्टर्ब होतो आणि या सगळ्यामध्ये डिस्टर्ब झालेल्या ऋषिकेशला मात्र आता इकडे जानकी समजवण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत इकडे आता निंबाळकर वकील येतात आणि निंबाळकर वकील सांगायला लागतात, कसं आहे ना काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला एक गोष्ट कळत नाहीये की तुमचे किती आणि कसे आभार मानू. तुमचे आभार मानणं हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण DNA रिपोर्टची मागणी तुम्हीच केली होतीत ना. या DNA रिपोर्टची तुम्ही मागणी केल्यामुळे मला या सगळ्यामध्ये खूप मोठा पुरावा सापडलाय, असं म्हणत ते आता सौमित्रला ऑलरेडी डिमोटिवेट करत असतात. मग कोर्टात केस सुरू होते आणि जज साहेब सांगतात, चला जे काही असेल ते सुरू करा. निंबाळकर वकील म्हणतात, ही ओपन अँड शट केस आहे, याच्यामध्ये फार काही नाहीये. DNA रिपोर्ट आले जे आता सौमित्र रणदिवे यांनीच मागवलेले होते. DNA रिपोर्टमध्ये ती बॉडी नानासाहेबांची आहे. अजून कोणता पुरावा पाहिजे, बॉडी नानासाहेबांची, त्याच्याचं खून त्या वेपनवरती मॅच झाले आणि त्या वेपनवरती ऋषिकेशचे ठसे. त्यामुळे या मुलाने आपल्या वडिलांना मारलंय, याशिवाय तुझं कोणतंही सत्य नाहीये. हे सत्य आहे, मी DNA रिपोर्ट कोर्टासमोर सादर करण्याचा आता परवानगी मागतो. असं म्हणत ते DNA रिपोर्ट कोर्टासमोर सादर करतात. आता ते DNA रिपोर्ट जज साहेब पाहतात. त्यानंतर मग आता इकडे लगेचच सौमित्र उठतो आणि हे बघा, अजूनही काही गोष्टी क्लिअर व्हायच्या आहेत, फक्त एका DNA रिपोर्टवरून या गोष्टी सिद्ध होऊ शकत नाहीत. यावरती निंबाळकर म्हणतात, मी आता जानकी रणदिवे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवतो. जानकीला विटनेस बॉक्समध्ये बोलवल्यावरती आता इकडे निंबाळकर सांगायला लागतात, मला सांगा
तुम्हाला काही कारणानिमित्त घरातून बाहेर काढण्यात आलं होतं का? जानकी थोडीशी घाबरते, कारण निंबाळकरांचा प्रश्न विचारण्याची जी काही शैली असते ती जरा विचित्र असते आणि त्यामुळे जानकीला स्वतःलाच त्रास होत असतो आणि त्यावरती निंबाळकर तिच्या अंगावरती खेकसत म्हणतात, बोला, खरं खरं सांगा, कोर्टाला अजिबात वेळ नाहीये, अजून बऱ्याच केस पेंडिंग आहेत, लवकरात लवकर जे काही बोलायचंय ते बोला, असं म्हणत ते आता जानकीच्या अंगावरती ओरडायला लागतात. जेव्हा ते जानकीच्या अंगावरती ओरडत असतात तेव्हा जानकी काही बोलणार तितक्यात ते जोरात खेकसून म्हणतात, लवकरात लवकर मला सांगा काय नक्की सत्य आहे ते. यावरती मग आता जानकी सांगायला लागते, कसं आहे ना, म्हणजे नानासाहेब रणदिवे म्हणजे माझे सासरे हे आता जिन्यांवरून खाली पडले होते. यावरती ते सांगतात, अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांना जिन्यांवरून खाली ढकललं म्हणून तुम्हाला घराबाहेर काढलं का? यावरती जानकी सांगते, नाही, हे सगळं खोटं आहे, म्हणजे मी त्यांना जिन्यावरून ढकललेलं नाहीये, ते सगळा वेगळा भाग आहे. यावरती आता ते सांगायला, असं कसं, हा कसा वेगळा भाग असेल? सगळं सगळं असं आरशासारखं क्लिअर आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुम्ही त्यांना ढकललत आणि त्यानंतर मग आता नानासाहेब चालते बोलते व्हायला लागले होते. ज्या वेळेला नानासाहेब चालते बोलते झाले त्यावेळेला यांना भीती वाटली ऋषिकेशला, की जर का नानासाहेबांनी या सगळ्यामध्ये आता जर हे सगळं केलं तर मात्र सत्य सगळ्यांच्या समोर येईल, नानासाहेब सगळ्यांना सत्य सांगतील की जानकीने मला ढकललं होतं. म्हणूनच ऋषिकेशने आपल्या बायकोला वाचवायला त्यांचा खून केलेला आहे, असं फायनल स्टेटमेंट आता निंबाळकर करून मोकळे होतात आणि सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. जानकी म्हणते, नाही नाही, हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. याच्यावरती निंबाळकर म्हणतात, तुम्ही म्हणणार हो, स्वतःला वाचवण्यासाठी जे काही करणं शक्य आहे ते तुम्ही सगळं सगळं बोलणार याची मला पुरेपूर खात्री आहे आणि म्हणूनच आता या कोर्टासमोर या सगळ्यामध्ये या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. असं म्हटल्यावरती आता इकडे जज साहेब सांगायला लागतात. तेव्हा जानकी म्हणते, हे पूर्णपणे खोटं आहे. तुम्ही डॉक्टरांचं स्टेटमेंट घेतलं होतं ना, डॉक्टरांनी या आधी सुद्धा सांगितलेलं आहे ना की आम्ही नानांना बरं करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होतो, नाना या सगळ्यामध्ये बरे व्हावे यासाठी मी डॉक्टरांची भेट घेतली, डॉक्टरांशी बोलून या सगळ्यामध्ये मी त्यांना नाना कसे बरे होतील, नानांच्या बद्दल आता काय हे करता येईल हे सगळं सगळं विचारलं होतं. यावरती निंबाळकर म्हणतात, मी खरं सांगू का, तर हे सगळं सगळं ना खोटं आहे. मुळातच हे सगळं खोटं आहे, कारण त्यांना काय करायचं होतं की डॉक्टरांना मध्यस्थी करायचं, म्हणजे डॉक्टर साक्ष देतील ना की हे लोक डॉक्टरांना बोलून की नानासाहेबांना बरं करण्याचा प्रयत्न करत होते, म्हणजे आपली बाजू एक सेफ करायची की हे सगळं खोटं आहे, नानासाहेबांना बरं करण्याचा ॲक्च्युली प्रयत्न करायचाच नव्हता, फक्त ह्यांना नाटक करायचं होतं की आम्ही नानासाहेबांना बरं करतोय, आम्ही नानासाहेबांना बरं करतोय. पण बरं झाले नानासाहेब तेव्हा मात्र हे बिथरले की आता नानासाहेब बरे झालेत आणि सगळं जर का त्यांनी सांगितलं तर, म्हणून त्यांनी नानासाहेबांना चालतं बोलतं करून खून केला, जेणेकरून आपल्यावरती संशय आला नको, आम्ही तर बरं करत होतो, मग आम्ही कशाला खून करू, असं म्हणत जे तोंडाला येईल ते निंबाळकर बोलत असतात आणि ते सांगतात, खरं तर ही गोष्ट सुरू झाली ती एका मृत्यूपत्रामुळे. यावरती आता इकडे मृत्यूपत्राचं काय सत्य आहे ते आता विचारण्यासाठी समोर येत असतात. त्याच वेळेला मग आता इकडे सांगायला लागते, खरं तर एका ह्याला मृत्यूपत्र आमच्या इथे होतं, म्हणजे एक मृत्यूपत्र आमच्या शहाणे वकिलाने वाचलं होतं. निंबाळकर म्हणतात, काय होतं त्या मृत्यूपत्रामध्ये? मग जानकी सांगायला लागते, म्हणजे ना आमचे सारंग भाऊजी हे आमचे सगळ्यात छोटे भाऊ ऋषिकेशचे, त्यांच्या नावावरती कंपनी आणि घर करण्यात आलं होतं. त्यानंतर सौमित्र रणदिवे त्यांच्या नावावरती करण्यात आलं होतं, ते म्हणजे सगळी जमीन, आणि आमची धाकटी बहीण ती म्हणजे शर्वरीच्या नावावरती अलिबागची प्रॉपर्टी करण्यात आली होती. याच्यावरती आता इकडे निंबाळकर म्हणतात, अजून काय पुरावा पाहिजे? म्हणजे ऋषिकेश रणदिवे यांच्या नावावरती काहीच केलं नव्हतं मिलॉर्ड, केस एकदम क्लिअर आहे, नानासाहेबांनी ऋषिकेशच्या नावावरती काहीच नाही केलं आणि म्हणूनच या जानकी रणदिवे यांनी नानासाहेबांना ढकललं आणि त्यांचा हे लपवण्यासाठी इकडे आता ऋषिकेशने नानासाहेबांना मारले. ही ओपन अँड शट केस आहे, या केसमध्ये आता पूर्णपणे तुम्ही न्याय द्यावा असं म्हणत इकडे आता त्यांनी आपलीच थेरी मांडलेली असते आणि आपलीच थेरी मांडत ऋषिकेशला या सगळ्यामध्ये अडकवायला लागलेले असतात. मग सौमित्र आपली बाजू मांडण्यासाठी उठतो आणि तो जानकीच्या जवळ येतो. जेव्हा जानकीच्या जवळ येतो तो जानकीला सांगतो, खरं तर मी तुमच्यावरती काही आरडाओरडा करणार नाहीये, तुम्ही उगाचच घाबरू नका, जे काही नॉर्मल आहे ना ते सगळं सगळं उत्तर द्या. यावरती आता ते सांगायला लागतात, तुम्ही घर सोडून निघून गेला होतात, मग तुम्ही घरामध्ये परत कसे काय आलात?
यावरती जानकी सांगायला लागते, खरं तर आमचे धाकटे धीर सारंग रणदिवे यांनी 5 करोडचं कर्ज घेतलं होतं आणि हे कर्ज घेतल्यामुळे ते मारेकरू किंवा जे होते पैसे देणारे ते लोक आमच्या घराचा लिलाव करायला आले होते. यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो, मग तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे होता, तुम्ही का या सगळ्यामध्ये पडलात? म्हणजे खरं तर ज्या घराने तुम्हाला बाहेर काढलं त्या घराचा लिलाव होतोय, ज्या माणसाने तुम्हाला बाहेर काढलं त्या माणसांना शिक्षा मिळते, मग तुम्हाला या सगळ्यामध्ये आनंद व्हायला पाहिजे होता, पण तुम्ही धावत पळत हे घर वाचवण्यासाठी का आलात आणि कसं वाचवलं? यावरती जानकी सगळं सांगायला लागते आणि जानकी सांगायला लागते, जे मृत्यूपत्र वाचण्यात आलं होतं त्याच्यावरती सारंग रणदिवे यांच्या नावावरती घर होतं आणि त्यांनी कर्ज काढून ते घर गहाण ठेवलं. पैसे भरू न शकल्यामुळे या सगळ्यामध्ये आता त्यांना त्यांना त्या माळेकरूंनी ते घर जप्ती करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळेला काही दिवसांपासून नानासाहेब रणदिवे हे आम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, म्हणजे आमच्या देव्हाऱ्यामध्ये एक मृत्यूपत्र होतं त्याच्या संदर्भात. यावरती सौमित्र म्हणतो, कसला देव्हारा? तुम्ही कोर्टाला नीट एक्सप्लेन करून सांगाल का? यावरती जानकी सांगायला लागते, म्हणजे खरं सांगायचं तर आमचा एक पारंपरिक देव्हारा आहे, ज्या पारंपरिक देवाऱ्यामध्ये आम्ही पहिल्यापासून देव ठेवतो. जेव्हा ही सगळी वाटणी झाली तेव्हा नानासाहेबांनी तो देवारा आमच्या घरी पाठवून दिला. आम्ही बाहेर पडल्यानंतर नानासाहेबांनी आमच्या 2 नंबरचे धीर सौमित्र रणदिवे यांच्यासोबत तो देव्हारा बाहेर पाठवून दिला आणि तो देव्हारा बाहेर पाठवल्यानंतर मग आम्ही त्या देव्हाऱ्याचे पूजन करत होतो. पण त्या दरम्यानच नानासाहेब रणदिवे सतत आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते की तो देव्हारा कसा हे करा, देव्हारा कसा उघडा, त्याला लॉक कसा आहे आणि ते दरवेळेला कुलूप किल्ली हे असं काहीतरी बोलत होते. त्यावेळेला मग मात्र आम्ही ज्या वेळेला हा लिलाव होत होता त्याच वेळेला आम्हाला हे सत्य समजलं, म्हणजे लिलावाच्या वेळेला आमचं तो देव्हाऱ्याचं लॉक उघडलं गेलं आणि ते देव्हाऱ्याचं लॉक उघडल्यावरती त्याच्यामध्ये एक मृत्यूपत्र होतं पार्वती रणदिवे म्हणजे ऋषिकेश रणदिवे यांच्या आईचं आणि त्यांच्या आईने हे सगळं मृत्यूपत्र करून ठेवलं होतं आणि त्या मृत्यूपत्रात सगळी पैसा प्रॉपर्टी सगळं ऋषिकेश रणदिवे यांच्या नावावरती होतं हे आम्हाला समजलं. ज्या वेळेला ऋषिकेश रणदिवे यांच्या नावावरती आहे हे सत्य आम्हाला समजलं, मग त्याच वेळेला मी ताबडतोब ते पेपर घेऊन तिकडे पोहोचले. यावरती सौमित्र म्हणतो, पण तुम्हाला जर घरातनं बाहेर काढलं तर तुम्ही ते वाचवण्यासाठी का गेला होतात? जानकी म्हणते, त्यांनी आम्हाला घरातनं बाहेर काढलं असतं, घरातनं बाहेर काढलं असतं तरी मनातून आम्हाला बाहेर काढू शकत नव्हते आणि घर हे आमचं होतं, त्या घराची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो. खरं सांगायचं तर ज्या वेळेला हा ऑक्शनचं हे चालू होतं त्याच वेळेला आम्ही तिकडे पोहोचलो आणि आम्ही तिकडे पोहोचून तो ऑक्शन थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि हे सगळं चालू असताना ओरिजिनल मृत्यूपत्र तिकडे नेऊन वाचलं, जे पार्वती रणदिव्यांचं होतं, ज्याच्यावरती ऋषिकेशच्या नावावरती ते घर होतं. जर घर ऋषिकेशच्या नावावरती आहे तर सारंग भाऊजी ते घर विकूच शकत नाहीत. ही आम्ही तिकडे सगळ्यांसमोर मांडलं. पोलिसांनी ते मान्य केलं. पोलिसांनी हे सगळं मान्य केल्यामुळे मग आता आमचं ऑक्शन थांबलं. यावरती मग आता सौमित्र म्हणतो, मिलॉर्ड, मला सगळ्यांच्या समोर हेच सांगायचं आहे, खऱ्या मृत्यूपत्रामध्ये जर का ऋषिकेश रणदिवे यांच्या नावावरती घर प्रॉपर्टी आणि सगळं असेल तर प्रॉपर्टीसाठी मुळातच खून करण्याची त्यांना काहीही गरज नाहीये. का प्रॉपर्टीच्या लालचेने ते खून करतील? जर घर आणि पैसा सगळं त्यांच्या नावावरती आहे तर ते खून का करतील? असं म्हणत कोर्टाला एक प्रश्न विचारल्यावरती इकडे आता लगेचच हात वरती करून निंबाळकर म्हणतात, मी सांगू का करतील ते? मी सांगतो का करतील ते. मला माहिती आहे ना ह्या चांगुलपणाच्या मागे काय आहे ते. मी तुम्हाला सांगतो. मुळातच जे पहिलं मृत्यूपत्र सापडलं ते मृत्यूपत्र खरं मृत्यूपत्र होतं. त्याच्यानंतर जे दुसरं मृत्यूपत्राचं नाटक करण्यात आले ते दुसरं मृत्यूपत्र खोटं होतं. ज्या वेळेला यांना समजलं की आपल्या हातात काहीच नाही आहे, आपल्याकडे ना कोणतंही हे आहे, तेव्हा त्यांनी ते मृत्यूपत्राचं नाटक केलं आणि मृत्यूपत्राचं नाटक करून खोटं मृत्यूपत्र पार्वतीचं जमा केलं. जर पार्वतीचं खोटं मृत्यूपत्र यांनी आता जमा केलं होतं तर या सगळ्यामध्ये आता पार्वतीचं खोटं मृत्यूपत्र हे नानासाहेब रणदिवे ओळखतील ना की हे खोटं आहे म्हणून. मग नानासाहेब रणदिवे ज्या वेळेला शुद्धीवरती आले किंवा नानासाहेब रणदिवे हे जेव्हा आपल्या पायावर चालायला लागले, बोलायला लागले, त्यावेळेला या खोट्या मृत्यूपत्राच्या समोर येऊन यांना या सगळ्यामध्ये जेलमध्ये जावं लागणार होतं. म्हणून या सगळ्यामध्ये या लोकांनी हे नाटक केलं की नानासाहेब रणदिव्यांना मारलं.
ही एक ओपन अँड शट केस आहे, याबद्दल आता फारसं काही मला बोलायचंच नाहीये, असं म्हणत त्यांनी या सगळ्यामध्ये डायरेक्ट आता मृत्यूपत्र खोटं होतं पार्वतीचं, म्हणून नानासाहेबांचा खून करण्यात आला हे फायनल वर्डिक्ट दिलेलं असतं. ऋषिकेशने खून केलाय हे सगळं दाखवण्यासाठी. त्यावेळेला मग आता सौमित्र सांगतो, तुम्ही खोटं बोलताय. यावरती निंबाळकर म्हणतात, हे बघा, खरं खोटं याचा न्याय तर कोर्टच करेल. जे कोर्टाच्या समोर आहे ना तेच सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता कोणतंही दुसरी गोष्ट नाहीये, असं म्हटल्यावरती मग आता ते सांगतात, या सगळ्यामध्ये मला जानकी रणदिवे यांना अजून एक प्रश्न विचारायचा आहे, ज्याच्यामुळे ही गोष्ट अगदी पाण्यासारखी क्लिअर होऊन जाईल की या सगळ्यामध्ये आता नक्की काय घडलंय. मला सांगा, ज्या वेळेला नानासाहेबांना किडनॅप करण्यात आलं त्यावेळेला ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवे ह्या कुठे होत्या हे कोर्टासमोर त्यांनी सांगावं. त्यावरती जानकी सांगायला लागते, म्हणजे मी एका आश्रमात वाढले, त्या आश्रमातले आमचे मधुभाऊ, ज्यांना घेऊन माझी मैत्रीण सायली ही माझ्याकडे येत होती आणि त्यासाठी आम्ही त्यांना आणायला गेलेलो. यावरती मग आता इकडे सांगायला लागतात निंबाळकर, अच्छा, पण मधुभाऊंना आणण्यासाठी तिकडे तुम्हाला जाण्याची काय गरज पडली होती? म्हणजे का तुम्हाला असं वाटलं की मधुभाऊंना तिकडे आणायला जायला पाहिजे? यावरती जानकी सांगते, कारण मधुभाऊंच्या जीवाला धोका होता. यावरती आता इकडे सांगायला लागतात निंबाळकर, मला कोर्टासमोर हे सांगायचं आहे की हे तेच मधुकर पाटील आहेत, त्या म्हणतात ना त्यांच्या जीवाला धोका आहे, ते मधुकर पाटील हेच आहेत ज्या मधुकर पाटलांवरती एका खुनाचा आरोप आहे आणि खुनाच्या आरोपाखाली हे मधुकर पाटील केस लढतायत. ते जेलमध्ये जाऊन आलेले आहेत, आत्ता जामिनावरती सुटलेत. म्हणजे एका खुन्याला वाचवण्यासाठी या हे जर का प्रयत्न करतायत तर ह्या ऋषिकेशला वाचवून सुद्धा तेच तर काम करतायत. म्हणजे आता वेगळं काही नाहीये, असं म्हणत कोर्टासमोर वेगवेगळे युक्तिवाद करत निंबाळकरांनी फायनली जानकी ऋषिकेशच दोषी आहेत, पैशासाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे हे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न जरी केला असला तरी ऐत्या वेळेला गुलाब या ठिकाणी नानासाहेबांना आता घेऊन आलेला आहे. जानकीने गुलाबला ज्या वेळेला आउट हाऊसमध्ये पाठवलेलं असतं, गुलाब तिकडून तडक नानासाहेबांना घेऊन येतो आणि आता फायनल वर्डिक्ट ज्या वेळेला सुनावणार त्यावेळेला जानकीला गुलाबचा फोन येतो. जानकी बाहेर जाते. जानकी बाहेर गेल्यावरती इकडे आता कोर्टामध्ये ऋषिकेशची केस चालू होते. ऋषिकेशला फासावरती लटकवण्यासाठी सगळं आता प्रयत्न चालू असतात. त्याच वेळेला तिकडे गुलाब नानांना घेऊन येतो. मग जानकी सगळ्यांच्या समोर सांगते, थांबा, या केसला कलाटणी मिळणारा एक साक्षीदार माझ्याकडे आलेला आहे. आता सगळं खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं होणार आहे. आता या केसची सगळी दिशा बदलणार. जानकी नानांना आणणार, नाना सत्य सांगणार, सत्याचा पर्दाफाश करत ऋषिकेश निर्दोष सुटत ऐश्वर्या सयाजी अडकणार.